हो. हम्म. हो. चालेल, सुरू करूया मग. दीपा माताजी झालेत का जॉईन? हो. सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरादास्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा. नेहमीच्या आपल्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत. आज आपण 21, 22, 23, 24 आणि 25 असे 5 श्लोका बघणार आहोत. हम्म. तर आता आपण 19व्या श्लोकामध्ये काल आपण बघितलं, 2 दिवस झाले, 17, 18, 19 एक थोडीशी लिंक लागेल आपल्याला, म्हणून थोडक्यात मागचं एक सांगते की भगवंत 17व्या श्लोकापासून कसं सांगत आहेत. म्हणजे अगोदर पण आहेत आणि अगोदरचे सगळेच जे आहेत हे गुण कसे कार्यरत असतात, त्याच्यावर भगवंत सांगत आहेत. तर आपण बघितलं होतं की सत्वगुणापासून कसं कुठलं ज्ञान, वास्तविक जे ज्ञान आहे ते उत्पन्न होतं. रजोगुणापासून काय निर्माण होतो? लोभ निर्माण होतो. आणि तमोगुणापासून आळस असतो. तसेच आपण 18व्याच्या मध्ये बघितलं होतं की सत्व गुणी मनुष्य ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. हम्म? एक मिनिट. सॉरी. तर कशा पद्धतीने चालू होतो आपण. हा. सत्वगुणी मनुष्य कशा पद्धतीने ऊर्ध्व लोकामध्ये प्रगती करतो. तर रजोगुणी मनुष्य हा पृथ्वीवर राहतो आणि तमोगुणी मनुष्य जो असतो त्याचं नरक लोकी अधपतन होतं. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने जेव्हा मनुष्य योग्य रीतीने कर्मांचे प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, म्हणजे जो भगवंतांना जाणतो, तेव्हा भगवंत म्हणतात तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. आणि जेव्हा हाचा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या 3 गुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म मृत्यू आणि जरा व्याधी यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो, असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. पण आता अर्जुन बघूया आपण की अर्जुन आता याच्यावर भगवंतांना काय प्रश्न विचारत आहे. तर अर्जुन विचारत आहे की कैलिंगे त्रीन गुणान एतान अतित भवती प्रभो किम आचार कथम च एतान त्रीन गुणान अतिवर्तते. म्हणजे काय की भाषांतर, अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो. म्हणजे आता याच्यामध्ये आपण बघितलं की भगवंत सांगत आहेत की कसा सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी कुठे त्याची गती जाते आणि कशा पद्धतीने तो ज्या ज्या गुणानुसार कार्य करतो, कर्म करतो, त्यानुसार त्याला काय प्राप्त होतं. आणि जर त्यांनी सत्वगुणाची वृद्धी केली आणि या 3 गुणांच्या पलीकडे गेला तर त्या दुःखातून तो मुक्त होतो आणि काय करतो, भगवंत सांगतायत की तो या जीवनातच आनंदाचा अमृताचा उपभोग घेतो, म्हणजे या जीवनात तो मुक्त झाल्यासारखाच आहे. म्हणून मग अर्जुनाला आता इथे प्रश्न पडलेला आहे की अर्जुन विचारत आहे की कोणत्या लक्षणांनी तो ओळखला जातो.
कोणत्या लक्षणांनी तो ओळखला जातो? इथे बघ मला 3 प्रश्न अर्जुन विचारत आहे इथे. हं? त्यातले 3 प्रश्न म्हणजे एक आहे, कोणती लक्षणं कोणती अशा व्यक्तीची? त्याचे आचरण कसे असते? आणि तिसरा म्हणजे तो ह्या 3 गुणांच्या पलीकडे कसा जातो? असे 3 प्रश्न अर्जुन या श्लोकामध्ये विचारत आहे भगवान. तर आपण बघितलं मला वाटतं दुसरा अध्याय असेल तो. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत एका स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणं सांगत आहेत, की स्थितप्रज्ञ व्यक्ती हा कसा असतो? अर्जुन विचारत आहे त्या एका श्लोकामध्ये, की स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे कोण? त्याची लक्षणं म्हणजे काय? आता बघा आता आपला हा 14वा अध्याय सुरू झालेला आहे. म्हणजे हळूहळू हळू हे प्रश्न कसे कसे वरती वरती वरच्या स्तरावर जात आहेत आणि भगवंत हळूहळू आपल्याला वरती घेऊन जात आहेत. स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे काय? की स्थितप्रज्ञ म्हणजे एखादा भक्त असेल, कृष्ण भावनाभावित युक्त असणारा व्यक्ती, तो त्याची लक्षणं काय? त्याचं आचरण कसं असतं किंवा तो काय करतो त्याच्या ऍक्टिव्हिटीज वरून त्याच्यावरून त्या व्यक्तीची लक्षणं म्हणजे आता कुठलीही व्यक्ती जेव्हा व्यक्ती बोलते तेव्हाच आपल्याला समजतं. आता एखादी व्यक्ती हुशार असेल, ती गप्प बसली आणि एखादा मूर्खही गप्प बसला, की तर ते कळणार कसं आपल्याला जेव्हा ती व्यक्ती बोलेल तेव्हा. मग एखादी व्यक्ती बोलते तिच्या बोलण्यावरून, त्याचं जे काही संभाषण आहे त्याच्यावरून आपण एक हे करतो, तर्क लावतो, की अरे ह्या व्यक्तीची समज किती आहे. आणि एखादा मूर्ख जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत तो कळणार नाही. मग तसंच इथे भगवंत सुद्धा आता सांगत आहेत, की स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा असतो त्या श्लोकामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ व्यक्तींचं वर्णन भगवंत करत आहेत. आणि इथे मात्र आपल्याला भगवंत अर्जुनाचा म्हणजे हे प्रश्न कसे हळूहळू हळूहळू बघा प्रश्नांची जी अजून ए बी सी डी हळूहळू हे प्रश्न वरच्या स्तरावर जायला लागलेले आहेत. आणि इथे हाच प्रश्न भगवंत अर्जुन विचारत आहे, परंतु तो काय विचारत आहे इथे, की तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो आणि त्याचं आचरण आणि लक्षणं काय आहेत. मग आता या श्लोकामध्ये भगवंत उत्तर देत आहेत या तिन्ही प्रश्नांची अर्जुनाच्या. तर हे श्लोक बघूया आपण. श्री भगवान उवाच प्रकाशम च प्रवृत्तीं च मोहमेव च पांडवा न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांगक्षती उदासीन वदासीनो गुणर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येयं यो वत्तिष्ठति नेङ्गते समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकाञ्चन तुल्यप्रिया प्रियो धीरस्तु निंदास्तमस्तुती मानपमानयोस्तुल्य स्तुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. म्हणजे हे श्लोक एकाच सेटमध्ये आहेत भगवद्गीतेच्या, म्हणजे ह्या अध्यायामध्ये एकत्रित दिलेले आहेत. तर आता बघूया की भगवंत काय सांगत आहे तिथे. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही. आणि दुसरं, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन तथा दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुख दुःखाला सारखेच मानतो, जो माती दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याविषयी समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती तथा निंदा मान तथा अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तवणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केलेला आहे त्या मनुष्याला गुणातीत असे म्हटले जाते. तिन्ही प्रश्नांची उत्तर भगवंत इथे देत आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये भगवंत काय सांगत आहेत, की त्याचं एक अर्जुन काय विचारतोय, की त्याची लक्षणं काय. मग भगवंत सांगत आहेत, की जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्याची आकांक्षा करत नाही, हे झालं लक्षण. दुसरं त्याचं आचरण सांगतायत दुसऱ्या ह्याच्यामध्ये, की तो कसा स्थित असतो, एका ह्याच्यामध्ये आत्मस्थित असतो, दिव्य राहतो, उदासीन असतो सगळ्या गोष्टींप्रती, सगळ्या गोष्टींकडे समदृष्टीने पाहतो. आणि असा निंदा मान अपमान याच्यावर या सगळ्या गोष्टींकडे तो समभावाने पाहतो. म्हणजे हे झाले त्याचे आचरण. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये भगवंत इथे सांगत आहेत, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत, की तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो. तेव्हा भगवंत सांगत आहेत, की जो भौतिक कर्मांचा परित्याग करतो असा मनुष्य
गुणातीत त्याला म्हटलं पाहिजे. म्हणजे ह्या प्राकृतिक 3 गुणांच्या पलीकडे जातो. आता आपण हे सारखं ऐकत आलेलो आहोत, की सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तर खरे तर हा ना, हे 3 गुण जे आहेत ना, त्या 3 गुणांवरच आपण चाललोय. त्याच्यावरच आपलं सगळ्यांचं जीवन चाललेलं आहे. की कधी-कधी आपण म्हणतो ना, की अरे आत्मा, की आपल्याला वाटतं, की आपण आत्मा आहोत. मग हे 3 गुण कसे आपल्यावर कार्य करतात? तर जो आत्मा जो असतो ना, तोच आहे आपल्या शरीरामधला. की आत्म्याची खरं तर ही भूक आध्यात्मिक आहे. परंतु आपल्या शरीरातला आत्मा जो असतो, तो आध्यात्मिक आहे. मग आपल्या ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या करतो, मग तो आध्यात्मिक आहे. मग आपल्या कृती कशा घडतात या? तर त्या 3 गुणांमुळे बांधलेलो आहोत आपण ह्या 3 गुणांमुळे. जसं आता एक उदाहरण देते तुम्हाला, की जसं आता आपण एखादी व्यक्ती मंदिरात आली आणि मंदिरात भजन, कीर्तन, हरिनाम घेतलं. तर त्यावेळेस काय होतं त्या व्यक्तीमध्ये तो सत्वगुण राहतो. सत्वगुणामध्ये त्याच्या वृद्धी होते आणि काय साहजिकच काही काळामध्ये त्याच्यामध्ये तो सत्वगुणी राहतो. आणि जेव्हा तो मंदिरातून घरी येतो, किंवा आपण घरी आल्यानंतर एखाद्याने टीव्ही लावला आणि एखादा सिनेमा लावला आणि त्या सिनेमामध्ये तो म्हणजे जेव्हा टीव्ही चालू केलाय आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपण दंग झालो म्हणजे याच्यात काय की आपण सत्वगुणामधून आपण कशात येतो? आपण रजोगुणामध्ये येतो. आणि जेव्हा कुणी आपल्या हातातून कुणीतरी तो रिमोट हिसकावून घेतला, की अचानक आलं आणि आपण काही बघत असेल कुणी एखादा सिनेमा आणि कुणी आलं आणि लगेच माझी मालिका लावायची किंवा मला बातम्या लावायच्या. आणि असं अचानक आलं, सडनली आपण घेतलं ना आपण ते एकदम त्या सिनेमामध्ये दंग झालोय. आणि तेव्हा जेव्हा कोणी आपल्या हातातून हिसकावून घेतो किंवा तो टीव्ही बंद करतो, तेव्हा आपल्याला त्याचा राग येतो, क्रोध निर्माण होतो. आणि मग आपण काय करतो रजोगुणामधून आपण तमोगुणामध्ये जातो. म्हणजे असे जे असतात तसं आपण सत्व, रजो, तमो जसे-जसे ते गुण आपल्यावर ऍक्टिव्ह हवी होतात, तसं-तसं आपण ती कृती करतो. मग आता ह्याच्यात सत्वगुणातून रजोगुणात, रजोगुणातून तमोगुणात जाणारी व्यक्ती ही तीच आहे. तिच्यात बदल आहे का? फक्त काय होत आहे, त्या गुणांमुळे त्याचा काय होत आहे, त्याच्या स्वभावामध्ये बदल होत आहे. मग ती व्यक्ती तीच आहे आणि त्या व्यक्तीमध्ये तो जो आत्मा आहे, आत्माही तोच आहे. फक्त त्या व्यक्तीच्या काय बदलतायत, सत्व, रजो, तमो गुणामुळे कृती बदलतात आणि आत्मा त्या शरीरामध्ये तसाच स्थित असतो. म्हणून ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात, त्यानुसार आपली लक्षणं, आपण जे काही करतो त्याच्यावरून त्या व्यक्तीची ओळख पारखली जाते. आणि म्हणून भगवंत सांगत आहेत ह्या श्लोकामध्ये, की मग अशी व्यक्ती जी आहेत, ह्या 3 गुणांच्याही पलीकडे गेलेले आहेत. या 3 गुणांचा काय झालेला आहे, त्याच्यावर प्रभाव झालेला नाहीये. प्रभाव नाहीये त्या 3 गुणांचा. तर अशी व्यक्ती कशी वागते? कशा पद्धतीने त्याचं आचरण असतं? म्हणजे भौतिक गुणांचा काय केलेला आहे त्यांनी त्याग केलेला आहे. भौतिक कर्मांचा. सॉरी भौतिक कर्मांचा नाही, भौतिक गोष्टींचा ज्या काही असतात त्या. इथे तो 3 गुणांच्या पलीकडे जातो. आता इथे जे आहे, की इथे आपण काही उदाहरणं घेऊया. इथे दिलेलं आहे, की तो कोणाचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाली तर त्याची आकांक्षा करीत नाही. तर रामायणामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, की कशा पद्धतीने कैकई जी होती, ती प्रभू रामचंद्रांवर किती प्रेम करायची कैकई. आणि ती कैकई प्रभू रामचंद्रांवर म्हणजे इथे तात्पर्यामध्ये एक एक वाक्य आहे. त्याच्यामध्ये मिस झालं माझं एक सांगते, की प्रभुपाद काय म्हणतात, की या श्लोकामध्ये सर्वप्रथम श्रीकृष्ण सांगतात, की दिव्यावस्थेत स्थित झालेल्या मनुष्यामध्ये द्वेष भावना नसते आणि त्याला कशाचीही लालसा नसते. तर इथे आपण हे कैकईचं उदाहरण बघू शकतो, की कैकई ही प्रभू रामचंद्रांवर प्रेम करत होती अगोदर किती. किती प्रेम होतं तिचं प्रभू रामचंद्रांवर. पण जेव्हा मंथरेने तिच्या मनामध्ये विष पेरलं आणि जसं विष पेरलं तसं तिच्या मनामध्ये काय निर्माण झाली? एक द्वेष भावना निर्माण झाली. द्वेष भावना निर्माण कशी झाली? की या रामामुळे माझ्या भरताला राज्य प्राप्त होणार नाही. साहजिकच तिच्या मनामध्ये रामचंद्रांप्रती द्वेषाची भावना निर्माण झाली आणि जशी द्वेषाची भावना निर्माण झाली, तशी ती द्वेष भावना जशी वृद्धिंगत झाली, तशी लालसाही निर्माण झाली. म्हणजे त्या लालसेपोटी तर द्वेष भावना निर्माण झाली. म्हणजे आपण बघू शकतो, की भगवंतांचे जे भक्त असतात, की त्यांना या कुठल्याही गोष्टीची त्यांच्या हृदयामध्ये कोणाप्रती द्वेष भावनाही नसते आणि कशाची त्यांच्याप्रती त्यांच्यामध्ये लालसाही नसते. तर आता याच्यामध्ये आपण बघितलं की चांगले चांगली व्यक्ती किती की आता काही काही म्हणजे भगवंतांची माता प्रभू रामचंद्रांची माता होती. तिच्यावर सुद्धा म्हणजे जरी कुणी व्यक्ती असेल कोणी असेल कुठल्याही मार्फत ह्या गोष्टी घडल्या तरी ह्या कशा मार्फतच घडत असतात 3 गुणांच्या मार्फत घडत असतात. आणि हे 3 गुण जे आहेत ते 3 गुण भगवंतांच्या जे शुद्ध भक्त असतात त्यांच्यावर ते कार्य करत नाही. तर आता ह्याच्यामध्ये दुसरी एक ओळ आहे, की प्रभुपाद ह्याच्यामध्ये म्हणत आहेत, की भौतिक देहाने
बद्ध झालेला जीव या भौतिक जगात राहतो, तेव्हा त्रिगुणांपैकी एका गुणाच्या नियंत्रणाखाली राहतो. म्हणजे जे आता आपण सुरुवातीचं उदाहरण बघितलं, की कसा एका गुणाखाली कुठल्या ना कुठल्या एका गुणाखाली आपण कार्य करतच असतो. कधी सत्व, कधी रजो, कधी तमो. जेव्हा तो वास्तविकपणे देहाच्या बाहेर जातो, तेव्हा तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होतो. तथापि देहबद्ध असेपर्यंत त्याने उदासीन असले पाहिजे आणि देहात्म बुद्धीचे सहजगत्या विस्मरण होण्यासाठी त्याने भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झाली पाहिजे. म्हणजे काय आहे, की जरी एखादी व्यक्ती ह्या शरीरामध्ये आहे, परंतु आपल्याला जर या 3 गुणांच्या बाहेर जायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? इथे प्रभुपाद सांगत आहेत, की आपण आध्यात्मिक ज्या काही आध्यात्मिक कृती आहेत, भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालं पाहिजे आणि ते त्याप्रती आपण कार्य करत राहिलं पाहिजे. पण जोपर्यंत आपण जर ते हे आपल्या देहाशी आसक्त असतो, तोपर्यंत आपण काय करतो? आपल्या इंद्रियांशी आसक्त असतो आणि आपण इंद्रियांशी निगडीत, माझ्या इंद्रियांना आनंद कसा मिळेल, याच्याशी निगडीत तो आपण कार्य करत असतो. तर आता गुणातीत म्हणजे काय? की एखादा आता आपण एक उदाहरण बघूया, की उदासीनता. उदासीनता म्हणजे असं काय आहे का आपल्याला एखाद्याला वाटेल, अरे जे भोवती भगवंतांचे भक्त असतात, ते या जगामध्ये राहतात आणि ते एकदम असे उदास राहतात. त्यांना आनंद मिळत नाही का? नाही, त्यांना आत्मिक आनंद असतो. भगवंतांच्या नामामधला आनंद त्यांना मिळत असतो. फक्त ह्या भौतिक जगामध्ये जसं आपण भागवतम मधलं जड भरताचं उदाहरण बघूया, की जड भरत जे होते, ते कसे होते? सगळ्यांना माहित आहे, की त्यांनी अशा पद्धतीने स्वतःच हे केलं होतं, की एखादा वेडा व्यक्ती कसा वागतो, तसे ते वेडेपणाचं सोंग त्यांनी घेतलेलं होतं, की जेणेकरून ते त्यांची त्यांची जेव्हा एखादी कुठली वेडी व्यक्ती असेल, त्या वेड्या व्यक्तीच्या जवळ जातो का कुणी? कुणीच जाणार नाही त्या वेड्या व्यक्तीच्या जवळ. मग तसं जड भरत महाराजांनी काय केलं होतं, जड भरतानी, की स्वतःच तसं वेश धारण केलेला होता एका वेड्यासारखा. जेणेकरून त्यांना ह्या भौतिक गोष्टींचा कुठलाही स्पर्श होऊ नये किंवा या गोष्टींमध्ये ते पडू नयेत. अशा पद्धतीने म्हणजे ते या जगातच राहत होते. परंतु या जगात राहत असताना सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने वेड पांघरलेलं होतं, की जसं काही ते पूर्णपणे वेडे आहेत. परंतु आंतरिक ज्यांची ती चेतना होती, ती पूर्ण भगवंतांना समर्पित होती. म्हणून आपण बघू शकतो, की आता ह्यांचं पण उदाहरण नेहमी आपण ऐकतो. तुकाराम महाराजांचं उदाहरण. तसं भौतिकदृष्ट्या जर बघितलं, तर तुकाराम महाराजांना वेड्यातच काढायचे ना काही लोकं, की काय हा नुसता विठ्ठल, विठ्ठल करतोय, नुसता पांडुरंगाचं नाम घेतोय. काही करतोय का? काही कर्तव्य करतोय का? म्हणजे लोकं त्यांचा उपहास करायचे. परंतु भगवंतांचे शुद्ध भक्त जे असतात, ते ह्या जगामध्ये राहतात. परंतु ह्या जगामध्ये ते राहत असताना त्यांची चेतना नेहमी भगवंतांच्या चरणी काय असते? समर्पित असते. म्हणजे त्या देहात्म बुद्धीमध्ये ते काय असतात? तर पूर्ण उदासीन असतात. आणि ह्या देहात्म बुद्धीमध्ये उदासीन असतात आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला ह्याची जाणीव होते, की अरे नाही, की आपण भगवंतांसाठी कार्य केलं पाहिजे. बिल्वमंगल ठाकूर यांचं एक उदाहरण आपण नेहमी बघतो, ऐकतो. एक मोठे आचार्य होऊन गेलेले आहेत. ते तर पूर्ण एका वेश्येवर आसक्त झालेले होते. म्हणजे पूर्ण ते देहात्म बुद्धीमध्ये होते. आणि जशी त्यांना त्याची जाणीव झाली, की अरे आपण कितीच ह्या शारीरिक दुर्लभ अशा ह्या मनुष्य शरीराचा काय आपण लाभ घेत आहोत. काय आपण म्हणजे त्याचा ज्या गोष्टींसाठी लाभ करून घ्यायचा आहे. त्या क्षणाला त्यांनी काय केलं, त्या सगळ्या गोष्टी सोडल्या आणि भगवंतांच्या चरणी समर्पित झाले. मग त्याच्यानंतर तेच किती मोठे आचार्य बनले. म्हणजे देहात्म बुद्धीमध्ये जोपर्यंत आपण आहोत, तोपर्यंत काय राहणार आहे? आपण इंद्रिय तृप्ती म्हणजे मला कसा आनंद मिळेल, मी कसं सुख उपभोगू शकतो, याच्या भोवती आपलं सगळं जीवन काय असतं? गुरफटलेलं असतं. आता दुसरं एक उदाहरण आपण बघूया, की याच्यामध्ये काही उदाहरण भरत महाराजांचं उदाहरण वाटतं भरत महाराजच असावेत. कुणाला आठवत असले तर प्लीज मेसेजमध्ये सांगू शकता, की जेव्हा त्यांना पुत्रप्राप्ती झाली, म्हणजे त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती आणि नारद मुनींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि जसा त्यांना आशीर्वाद मिळाला पुत्रप्राप्तीचा, त्यांना किती आनंद झाला त्या गोष्टीचा आणि जसा त्यांना पुत्रवियोग झाला, त्या पुत्राचा त्यांच्या मृत्यू झाला. जसा मृत्यू झाला, तसा त्यांना काय झाला? पुत्रवियोग झाला. म्हणजे हे जे भगवान श्रीकृष्णांचे जे भक्त असतात, त्यांच्यावर या गोष्टींचा प्रभाव पडत नाही. मग आता हेच भरत महाराज जेव्हा नारद मुनींनी त्यांना उपदेश दिला, जसा त्यांना उपदेश दिला, तसा ते काय झाले? त्या देहात्म बुद्धीतून मुक्त झाले. देहात्म बुद्धीमध्ये मी कोणासाठी शोक करत आहे, कोणासाठी दुःख करत आहे, त्या आत्म्याचं ज्ञान नारद मुनींनी त्यांना दिलं आणि जसं त्यांना ते ज्ञान मिळालं, तसं ते त्याच्यातून मुक्त झाले. परंतु आधीच आपण बघतो, की आधीची त्यांची देहात्म बुद्धी असल्यामुळे
त्यांच्यामध्ये काय आहे की त्या सुख आणि दुःख या दोन्हींचा प्रभाव त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला जाणवतो. आणि दुसरं चैतन्य चरितामृत मधले याच एक वेगळं उदाहरण आपण बघतो की श्रीवास ठाकूर यांच्या घरामध्ये जेव्हा कीर्तन चालू होतं, हरिनाम कीर्तन, चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे पार्षद, आणि त्यांच्या पुत्राचा मृत्यू झाला घरामध्ये. आणि घरामध्ये एकदम असा आरडाओरडा यायला लागला बायकांचा, रडण्याचा, त्या पुत्राचा मृत्यू झाल्यामुळे. आणि तिथे बिल्वमंगल ठाकूर म्हणतात, सॉरी बिल्वमंगल नाही, आपले श्रीवास ठाकूर, श्रीवास ठाकूर म्हणतात की आतमध्ये जाऊन सांगतात की आवाज करू नका, चैतन्य महाप्रभूंचं कीर्तन चाललेलं आहे, महाप्रभूंचं, त्याच्यामध्ये व्यत्यय येईल. आणि त्यांचा स्वतःचाही तो मुलगा होता. मग इथे आपण बघतो की ते म्हणजे कल्पना करू शकत नाही, जे भरत महाराजांचं भागवतम मध्ये वर्णन आहे, त्या भरत महाराजांचा पुत्र जेव्हा मृत्यू पावला, तेव्हा त्यांची अशी परिस्थिती, इतकी दयनीय परिस्थिती झाली होती. आणि ते श्रीवास ठाकूरांचाही पुत्र मृत्यू पावलाय, पण ते इथं काय करत आहेत की ते दुःख ते आतमध्ये त्यांनी ठेवलंय. आणि महाप्रभूंच्या कीर्तनामध्ये व्यत्यय येईल म्हणून ते आतमध्ये सांगून येत आहेत की तुम्ही व्यत्यय येईल ह्या गोष्टींमुळे, तुम्ही आवाज करू नका. म्हणजे हे आपण हे उदाहरणं बघू शकतो आपण की कसे भगवंतांचे म्हणजे प्रत्येकाला. थँक्यू माताजी, चित्रकेतू महाराज, थँक्यू. चित्रकेतू महाराजांचं हे उदाहरण आहे भागवतमचं नाव. मी भरत महाराज म्हणाले, चित्रकेतू महाराज. तर हे चित्रकेतू महाराजांचं जे जीवन आपण बघतो की याच्यावर कशा पद्धतीने परिणाम झाला ह्या सुखदुःखांचा. आणि ते श्रीवास ठाकूर आहेत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की भक्तांना काही भावना नसतात, परंतु त्यांना योग्य ज्ञानाची जाणीव असते. जसं चित्रकेतू महाराजांना योग्य ज्ञान मिळालं की नाही, हे आत्मा आहे आणि आत्मा हा देहांतर करत असतो. आज हा आत्मा, आज हा पुत्र आपल्या पोटी आलेला आहे, आता त्याचा मृत्यू झालेला आहे, जसा तो दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करेल, हे आत्म्याचं ज्ञान त्यांना प्राप्त झालं, तसं त्यांचं काय झालं, दुःख नाहीसं झालं. शेवटी या जगामध्ये आपण कुणीही व्यक्ती जवळची असेल, कुणीही असेल, जेव्हा जाती ह्या जगातून, तर साहजिकच आहे एक संवेदनशीलता असते प्रत्येकाला, प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेम असतं. ती जाते म्हणजे त्या व्यक्तीचं दर्शन आपल्याला परत होत नाही, त्यांच्या त्या त्या व्यक्तीला आपण पाहू शकत नाही. हे दुःख तर प्रत्येकालाच असतं, ते नैसर्गिक आहे. परंतु त्या दुःखामध्ये मध्ये वाहवत जाणे, जसं चित्रकेतू महाराज पूर्ण वाहवत गेले होते त्या दुःखामध्ये. कदाचित नारद मुनी तिथे आले नसते, नारद मुनींच्या आशीर्वादानेच त्यांना तो पुत्र प्राप्त झालेला होता. आणि जर नारद मुनी त्यांचे गुरु होते, त्यामुळे एका गुरूंनी त्यांना मार्ग दाखवला. म्हणून आपण बघू शकतो की जोपर्यंत जरी ह्या भौतिक जगामध्ये दुःख येत असले, तरी एक देहात्म बुद्धीमध्ये असणारी व्यक्ती, इंद्रिय तृप्तीभोवती ज्याचं जीवन आहे, त्याच्यावर काय होतो, त्या गोष्टींचा पूर्ण परिणाम होतो त्या गोष्टीचा. आणि जो भक्त असतो त्याच्या जीवनामध्ये जरी अशा काही घटना घडल्या, तर त्याच्यावर त्या परिणाम करत नाहीत. साहजिकच या जगातल्या भावना ज्या आहेत, प्रेम, सुख, दुःख, ह्या भावना स्पर्श करतील, परंतु तो त्याच्यामध्ये वाहवत जात नाही. कुठेतरी त्याला आत्म्याची म्हणजे आत्मिक ज्ञान जर असेल, तर त्याच्यावर त्याचा प्रभाव पडत नाही. म्हणून इथे आपल्याला सांगतात भगवंत की जे भगवंतांचे असे भक्त असतात, विशुद्ध म्हणजे जे तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेले असतात, ते जरी ह्या भौतिक जगामध्ये राहत असले, तरी काय आहे, त्यांच्यावर या गोष्टींचा परिणाम होत नाही. आणि दुसरं म्हणजे भगवंत इथे सांगत आहेत की ते स्तुती, निंदा, मान, अपमान या सगळ्या गोष्टींकडे समभावाने पाहतात. कारण आता याच्यातलं एक वृषभ देवांचं एक भागवतम मधलं उदाहरण आहे की वृषभ देव जे, ज्याचं एक आपण ह्यांचं बघितलं, श्रीवास ठाकूरांचं बघितलं, ऋषभ देवांचं, ऋषभ महाराज ज्यांचं एक हे केलेलं आहे जड भरतांशी. म्हणजे मला ते उदाहरण आता आठवलं की जड भरतांनी कसं वेड्याचं सोंग घेतलं होतं, तसंच अगदी ऋषभ देव पण तसेच होते, ते तर भगवंतांचे अवतार होते. तर त्यांनी सुद्धा ह्या जगामध्ये जेव्हा ह्या संन्यास घेतला ह्या सगळ्या गोष्टींचा, जेव्हा ते बाहेर पडले, लोक त्यांना काय मारायचे, दगड मारायचे त्यांना सुद्धा. त्यांच्या अंगावर मलमूत्र त्यागायचे, म्हणजे इथपर्यंत त्यांचा ते भागवतामध्ये ते श्लोक आहेत, वर्णन केलेलं आहे. परंतु त्यांची चेतना ही कुठे होती, भगवंतांच्या चरणी समर्पित होती. त्यामुळे या गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव झाला नाही. शुकदेव गोस्वामींचा आपण बघतो की ज्या शुकदेव गोस्वामींच्या कृपेने आणि परीक्षित महाराजांचं माध्यम बनून आपल्याला श्रीमद भागवतम मिळालं. ते शुकदेव गोस्वामी कसे होते, तेही असा वेड्यातच हे घेऊन जगामध्ये भ्रमण करत होते पृथ्वीवर. म्हणजे असं कोणी बघितलं तर कोणी म्हणणार नाही की अरे ही आत्मज्ञानी व्यक्ती. जे लोक यायचे, जे बहुतेक लोक होते, त्यांना कोणीतरी अशी वेडसर व्यक्ती वाटायची. ते सुद्धा त्यांना दगड, माती काय असेल ते त्यांच्या अंगावर फेकायचे. म्हणजे आपण बघतो की हे श्रीमद भागवतम मध्ये खूप उच्च स्तरावरचे उदाहरण आहेत की भगवंतांचे जे भक्त आहेत ते कशा पद्धतीचं आचरण त्यांचं ह्या जगामध्ये असतं. आणि हे हे जी उदाहरणं आहेत
की हे खूप म्हणजे हे आपल्यासाठी समजण्यासाठी पण आपल्याला डिफिकल्ट आहे, की आपल्याला वाटेल की अरे हे काय आहे, हे सगळं सोडून द्यायचं म्हणजे झालो का आपण भगवंतांचा शुद्ध भक्त. परंतु नाही, ह्या 3 गुणांच्या पलीकडे ज्या व्यक्ती असतात, त्या व्यक्तींचं आचरण नैसर्गिकरित्या हे आपोआप असं होतं. कारण त्यांचा ह्या भौतिक जगाशी कुठलाही संबंध नसतो आणि ते चेतनेच्या वेगळ्या स्तरावर असतात. आता यांचा आचरण हातामध्ये आपण एक अजून एक इथे भगवंत सांगत आहेत, की त्यांच्यावर कुठलाही म्हणजे कोणी त्याची निंदा करू दे, कोणी त्यांचा अपमान करू दे, यावर त्यांचा परिणाम होत नाही. तर याच्यामध्ये चैतन्य चरितामृत मध्ये अजून एक हरिदास ठाकूरांची खूप छान कथा आहे, की जी मला वाटतं काही दिवसांपूर्वी नंददुलाल प्रभूजींनी सांगितली होती, की हरिदास ठाकूर जे आहेत त्यांच्यावर जेव्हा तिथे ती कथा चालते त्यावेळेस त्या हरिनामाचं महत्व त्या सभेमध्ये तिथे सांगत असतात. आणि त्या ब्राह्मणाचं नाव वाटतं गोपाल नामक ब्राह्मण असेल. कोणाला आठवत असेल तर प्लीज टेक्स्ट मेसेज मध्ये टाका. तर तो ब्राह्मण जो होता तो काय करतो की हरिदास ठाकूरांच्या प्रती अपमान करतो त्यांचा. आणि हरिदास ठाकूरांना अपमानास्पद शब्द बोलतो. तो म्हणतो की तुम्ही कसं काय म्हणू शकता की हरिनाम हे आहे. आणि अशा पद्धतीने तो वेगळे उदाहरणं देऊन अतिशय अपमानास्पद शब्दांमध्ये हरिदास ठाकूरांना तिथे बोलतो. आणि त्या क्षणाला हरिदास ठाकूर तिथे निघून जातात. म्हणजे भगवंतांचे जे शुद्ध भक्त असतात, जेव्हा कोणीही त्यांचा अपमान करतो किंवा कोणी त्यांना अपमानास्पद बोलतं, तर ती क्षण ते त्यावेळेस ती कुठलीही प्रतिक्रिया तिथे देत नाही. आणि इथे आपण दुसरं एक उदाहरण बघूया की इंद्र ह्याच्या कृष्ण लीलेमध्ये जेव्हा जो इंद्र होता, त्या इंद्राला जेव्हा भगवान श्रीकृष्णांची पूजा तिथे सुरू केली, गोवर्धन पूजा, आणि इंद्राची पूजा बंद करून वृंदावनवासियांनी जेव्हा गोवर्धनची पूजा करायला सुरुवात केली, तो यज्ञ सुरू केला, तेव्हा त्या इंद्राला किती अपमान वाटला, की अरे मी इंद्र, मी मी ह्या पावसात म्हणजे मी वरून मी सगळ्याचं नियंत्रण करणार आहे आणि यांनी माझी पूजा थांबवली आणि त्या गोवर्धनची पूजा ते करतायत. म्हणजे त्या इंद्राला तिथे किती अपमानास्पद वाटलं आणि त्याचा जो अपमान झालेला बघून त्याला ते राहवलं नाही आणि त्याच्यातून ती गोवर्धन लीला घडली जी आपल्याला सगळ्यांना माहित आहे. म्हणून याच्यातून आपण बघू शकतो की देवी देवता सुद्धा मान अपमान ह्याच्यामध्ये कुठे कुठे भगवंतांप्रती अपराध करतात. आणि इथे भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत ते ह्या पृथ्वीवर राहतात. या 3 गुणांवर 3 गुणांनी बांधलेलो आहोत आपण इथे सगळेजण. आणि ते 3 गुण इथं कशा पद्धतीने चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा किती सत्वगुणामध्ये असलं तर सत्वगुणामधून आपण तमोगुणामध्ये जातोय, मिनिटा मिनिटाला तमोगुणामधून रजोगुणामध्ये जातोय. आपण नृत्य करतोय ह्या 3ही गुणांवर. आणि अशा वातावरणामध्ये भगवान श्रीकृष्णांचे भक्त इथे राहतात आणि इथे राहूनही त्यांच्यावर कुठलाच परिणाम यावर होत नाही. तर ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणून ह्या जगामध्ये राहायचं असं म्हणतात ना, पाण्यामध्ये राहायचं आणि माशाशी वैर करायचं, असं एक म्हण आहे. असं होतं का की पाण्यामध्ये राहायचं आणि पाण्यातल्या माशांशीच वैर करायचं? तसं पाहायला गेलं तर मग ह्या भौतिक जगामध्ये आपण राहतोय, परंतु ह्या भौतिक जगामध्ये राहून या 3 गुणांशी आपण संबंधित राहतोय सारखं. फक्त एकच गोष्ट जी आहे आपल्याला त्याच्यापासून आपल्याला सुरक्षा देऊ शकते ते म्हणजे भगवंतांचं हरिनाम. आणि जेव्हा भगवंतांचं हरिनाम जेव्हा केंद्रित होतं, जीवनाचं ध्येय बनतं. कसं असतं की जे आपल्याला अचीव्ह करायचे, कुठली गोष्ट आपल्याला काहीतरी ध्येय असतं. ते ध्येय आपल्याला काहीतरी ध्येय जेव्हा काहीतरी केंद्रबिंदू असतो, की नाही मला इथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि तेव्हा आपण भौतिक गोष्टींमध्ये पण बघतो, की नोकरी असेल, काही आर्थिक स्तुबत्ता असेल, काही असेल कुठली गोष्ट जी आपल्याला करायची असेल, तर आपण ती टार्गेट ठेवतो, की नाही मला आता हे एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये हे प्राप्त करायचं आहे. त्याच्यासाठी मी पाहिजे ते कष्ट करणार. आणि जेव्हा ती व्यक्ती त्या दृष्टीने वाटचाल करत राहते, तेव्हा काय आहे, छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडतात. तेव्हा ते त्याच्याकडे लक्ष देते का? नाही माझं ध्येय काय इथपर्यंत जायचंय. मग कुणी काय करू, बोलू, काही अडचणी येऊ, संकट येऊ. म्हणजे जेव्हा तो धैर्याने तो विचार करतो आणि तो एकदम दृढ निश्चयी राहतो, की मला ते प्राप्त करायचंय. तेव्हाच ह्या बाकीच्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावर होत नाही. मग ही साधी भौतिक जगातली गोष्ट आहे. मग विचार करा मैत्रिणींनो, की जेव्हा आपण भगवंतांना सेंटर ठेवतो, की नाही मला ह्या हरिनामाचा आश्रय घ्यायचा आहे. आणि जेव्हा हरिनाम हे माझ्या जीवनाचं केंद्रबिंदू मला बनवायचं आहे. वैष्णव हे मला वैष्णव संघ बनवायचा आहे मला. वैष्णवांचा संघ हे माझे मित्र परिवार, मैत्रिणी परिवार सगळा जो काही असेल, तो यांच्या संघामध्ये मला राहायचं आहे. आणि हे करत असताना जेव्हा कितीही संकट त्या व्यक्तीला जरी आले, त्या भक्ताला, तरी त्याचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. आणि तो जर दृढ निश्चयी असेल, तर नक्कीच त्याला कुणी याच्यापासून हे करू शकणार नाही, परावृत्त करू शकणार नाही. आणि त्यामुळे साहजिकच आहे, तेवढा दृढ निश्चय असेल
तर आपोआप ह्या बाकीच्या इतर गोष्टींचाही परिणाम त्या व्यक्तीवर होत नाही. नाहीतर आपल्यामध्ये काय होतं, की आपल्यामध्ये हरिनामाचा आश्रय नसेल, कुठेतरी आध्यात्मिक स्तराचं एक उच्च स्तरावरचं काहीतरी ध्येय आपल्या पुढे नसेल, तर आपण काय करतो, की ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम सुख, दुःख, मृत्यू रूपाने येणारे संबंध, रिलेशन ब्रेक, कुठली कितीच गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये, की ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आपल्यावर होत असतो. मानसिक स्तरावर. आता आपण बघतो, की शारीरिक स्तरापेक्षा म्हणजे शरीराचे आजार पण आहेतच, पण त्याच्याही पेक्षा आताच्या काळामध्ये मानसिक स्तरावर जास्त आजारपण आहेत. मानसिक आजार जास्त आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून जर आपल्याला ह्या काळामध्ये जर वाचायचं असेल कलियुगातल्या, तर आपल्याला फक्त हरिनाम आहे. जसं हरिदास ठाकूरांचा अजून एक गुण भगवंत इथे सांगतात, की जो शत्रू आणि मित्र ह्यांच्याशी सारखंच वर्तवणूक करतो. हेच हरिदास ठाकूरांचं उदाहरण आपण बघतो, की जेव्हा त्यांना चाबकाचे फटकारे मारले जात होते हरिदास ठाकूरांच्या पाठीवर, त्यावेळेस हरिदास ठाकूर प्रार्थना करत होते त्यांच्यासाठी, की ह्यांना भगवंता क्षमा करा म्हणून. म्हणजे हे भगवंतांचे जे भक्त असतात, जे हे 3 गुणांच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? तर हे 3 गुणांच्या पलीकडे जाणे म्हणजे या गोष्टींचा स्पर्श न होणे. तर असं कुणी होईल का? जर आपल्याला कुणी साधं शब्दांनी जरी कुणी काही बोललं, तरी आपण म्हणतो, की अरे ते शब्द असे बोलले, की आपण आयुष्यभर विसरत नाही. अरे ती व्यक्ती मला अशी बोलली. ती व्यक्ती आपल्या समोर आली, आपल्याशी चांगली वागत असली, चांगली बोलत असली, तरी ते आपल्या हृदयामध्ये कुठेतरी टोचत असतात त्या शब्द आपल्या हृदयाला. वारंवार स्पर्श करत असतात. तरी आपण विसरत नाही. आणि अशा पद्धतीने हरिदास ठाकूरांचं आपण उदाहरण बघितलं. कशा पद्धतीने दोन्ही घटनांमध्ये आपण बघतो, की एका ठिकाणी त्यांचा अपमान केलेला आहे. तरी ते तिथे काही बोललेले नाहीत. एका ठिकाणी त्यांना मारलं गेलेलं आहे. चाबकाचे फटकारे मारले गेलेले आहेत. तरीही तिथे ते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशा पद्धतीने हे भगवंतांचे जे भक्त असतात, त्यांच्यामध्ये हे दिव्य गुण भगवंत देतात. जेव्हा त्यांना भगवंतांची कुठलीही व्यक्ती असू दे, जेव्हा ध्येय आहे माझं आध्यात्मिक हे माझं गोल आहे, तेव्हा भगवंत त्या क्वालिटीज त्या व्यक्तीमध्ये हळू वृद्धिंगत करतात. जसा त्याचा चेतनेचा आध्यात्मिक स्तर उंचावतो, तसं भगवंत काय करतात, ते त्यांना त्या गोष्टी देत राहतात. म्हणजे त्यांच्यामध्ये त्या गुणांची वृद्धी करत राहतात. जसं षडगोस्वामींमध्ये पण, की ते भगवंत इथे एक सांगत आहेत शेवटची ओळ, शेवटच्या श्लोकामध्ये, की भौतिक कर्माचा परित्याग करतात आणि ते जे काही करतात ते भगवंतांसाठीच करतात. भगवंतांसाठीच त्या कृती करतात. षडगोस्वामींचं उदाहरण आपण बघतो, की षडगोस्वामी जे आहेत, वृंदावनमध्ये जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आज्ञा दिली, ते चैतन्य जेव्हा गेले ते चैतन्य महाप्रभूंच्या आज्ञा दिल्यामुळे वृंदावनमध्ये आणि जेव्हा वृंदावनमध्ये गेले त्यांना ती आज्ञा होती, की मंदिरं बांधा मोठे-मोठे, भगवंतांच्या लीलास्थळी शोधा, कुठे आहेत त्या, लुप्त झालेल्या आहेत. आणि ते षडगोस्वामी त्यांनी भगवंतांसाठी किती मोठी-मोठी मंदिरं बांधले. राधा मदन मोहन असतील, अशी किती मंदिरं षडगोस्वामींनी मंदिरं वृंदावनमध्ये बांधले. आणि त्यांच्यासाठी एका राजासारखा त्यांच्या पुकारच्या विग्रहांचा त्यांनी जे काही सेट आहे, ते सगळं सेट करून दिलं त्याच्यामध्ये आणि त्यांची भगवंतांच्या विग्रहांची सेवा तिथे सुरू केली. आणि ते मात्र स्वतः कुठे राहिले? एका झाडाखाली. ते पण एका झाडाखाली एका रात्रीच्या पुढे राहत नव्हते. एक रात्र एका झाडाखाली थांबायचे, दुसऱ्याला ती रात्र झाली की लगेच दुसऱ्या झाडाचा आश्रय ते घ्यायचे. म्हणजे इथे आपण बघतो की हे भगवंतांचे जे 3 गुणांच्या पलीकडे जे वर्णन आहे, खरं तर हा दिव्य स्तर आहे एकदम. परंतु ह्या 3 गुणांच्या पलीकडे असणाऱ्या हे भक्तांचं वर्णन आहे. भगवंत इथे हे जे गुण सांगत आहेत आणि ते आपण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला वाटेल की अरे झालं, हे गेले आता त्यांनी ते जगले. ते आपल्याला शक्य आहे का? आपण असं काही करू शकतो का? आपल्याला अजिबात काही करायची गरज नाही ह्या गोष्टी. आपल्याला श्रील प्रभुपादांनी एक साधं सिंपल भक्तिमय आध्यात्मिक जीवन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. ते जरी आपण प्रामाणिकपणे पालन केलं आपल्या जीवनामध्ये, तरी आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. श्रील प्रभुपादांचंही उदाहरण आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने प्रभुपाद सगळ्या गोष्टींचा म्हणजे तसे इथे पाहायला गेलं तर इथे भारत देशामध्ये राहिले असते, वृंदावनमध्ये ते राहिले असते. त्या वयामध्ये एवढ्या उतार वयामध्ये ते गेले. कशासाठी गेले? तर आपल्या सगळ्यांना कृष्ण भावना देण्यासाठी प्रभुपाद ह्या जगामध्ये पूर्ण भ्रमण केलं प्रभुपादांनी ह्या वयामध्ये. म्हणून प्रभुपाद सारखे विशुद्ध भक्त जे आहेत, ते आपण बघतो की त्यांचं जीवन कसं असतं, भगवंतांप्रती समर्पित असतं. आणि असे प्रभुपाद, श्रील प्रभुपाद यांच्या कृपेने आज आपल्याला कुठेही जायची गरज नाही. कुठल्याही झाडाखाली राहायचंय का? कुठल्या जंगलामध्ये जायचंय का? कुठली तपश्चर्या करायला सांगितली का? किंवा कुठलं एका पायावर उभं राहायचंय, 10 तास मेडिटेशन करायचंय किंवा कुठलीही शारीरिक आपल्याला तपश्चर्या प्रभुपादांनी सांगितलेली नाही. साधी सिंपल 16 माळा जे काही कुणी 16 करत असेल, कुणी 1 करत असेल, 2 करत असेल,
हळूहळू हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या 16 माळापर्यंत आपल्याला प्रगती करायची आहे. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये जे काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला प्रगतीसाठी अडथळा ठरतात, त्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने भक्तांचा संग घ्यायचा आहे, भागवतम भगवद्गीतेचा आश्रय घेऊन त्याला आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे, सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपली प्रामाणिकता, त्या प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये स्थान देण्याचा प्रयत्न जेव्हा आपण करू, तेव्हा साहजिकच आहे की भगवंत सुद्धा ते गुण आपल्यामध्ये हळूहळू वृद्धिंगत करतात. तर एवढं साधं सिंपल आपल्याला प्रभुपादांनी करून ठेवलेलं आहे. तर आपण का बरं ह्या गोष्टींचा लाभ घेऊ नये? आणि जर आपण ह्या आध्यात्मिक गोष्टींचा लाभ जर घेऊ शकलो नाही, जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि जे आपल्याला समजतंय, तरी आपण ते करत नसेल, तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहोत. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत, की कशा पद्धतीने हे जे व्यक्ती आहेत यांचं आचरण कसं असतं, लक्षण काय आहेत आणि हे 3 भौतिक कर्मांचा त्याग केल्यामुळे ते ह्या 3 गुणांना पार करू शकतात. तर असं हे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अर्जुनाला या 21व्या श्लोकामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये देत आहेत. 21, 22, 23, 24, 25. तर अशा पद्धतीने आजच्या ह्या श्लोकावर थोडक्यात विश्लेषण देण्याचा प्रयत्न केला. तर कोणाला काही ह्याच्यावर प्रश्न असतील, कोणाला काही कमेंट्स असेल तर प्लीज विचारू शकता तुम्ही. एक मिनिट, सेटिंग चेंज करते. हरी बोल. प्रतिभा माताजी. हा बोला सेटिंग माताजी, चेंज करा. खूप छान क्लास दिला माताजी. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. एवढे अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांचे आन्सर एवढे छान रीतीने तुम्ही एक्सप्लेन केले. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही बोला प्रश्न ना आहे? माताजी. कोणाला प्रश्न आहे का कोणाला काही ह्याच्यावर, किंवा कोणाला काही ऍड करायचं असेल, सांगायचं असेल तरी सांगू शकता प्लीज. कोणाला काही उदाहरण जरी आठवलं खूप छान काहीतरी. क्लास दिला. चालेल. कोणाला काही प्रश्न दिसत नाहीये, मग आपण थांबूया का? फक्त एक होतं की उद्या गुरुवार आहे, उद्या ना आता सध्या पितृ पंधरवडा चाललेला आहे. तर आपण आहे ना जरा उद्या उद्या एक खूप सुंदर क्लास होणार आहे पितृ पंधरवड्यावर. म्हणजे सगळ्याच गोष्टीची हे भगवद्गीतेशी कसं कनेक्टेड आहे, हे आपल्याला एक आपले पितर जे आहेत, पूर्वज जे आहेत, तर त्यांना सुद्धा आपण काय म्हणजे आपल्याला एक ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे की आपल्या पूर्वजांचेही ब्लेसिंग आपल्याला मिळतील. तर याच्यावर आपला उद्या खूप सुंदर क्लास होणार आहे. तर उद्याही सगळ्या जणी नक्की जॉईन करा. आणि तुमच्याही कोणी मैत्रिणी, तुमचे कोणी नातेवाईक, आपले फ्रेंड सर्कल असेल तर त्यांच्यामध्ये उद्याचा मेसेज नक्की फॉरवर्ड करा. थँक्यू. हरे कृष्ण. थांबूयात का मग प्रतिभा माताजी? थँक्यू. हो हो हो, थांबूयात. हो, हरी बोल. हरे थँक्यू. कृष्ण. धन्यवाद. प्रणाम माताजी. खूपच सुंदर क्लास झाला. अप्रतिम. थँक्यू. श्रोते छानच वाटतं. प्रभुपादांचे हे शब्द आहेत, त्यामुळे ते प्रत्येकालाच आकर्षित करतात. आपण फक्त माध्यम असतो ह्या सगळ्या गोष्टींचं. थँक्यू. हरी बोल. थांबूयात मग.